तुम्ही जगातील पहिले प्रजासत्ताक वैशाली प्रांत पाहिले का? किंवा तुम्हाला त्याच्याबद्दल काही माहिती आहे का? प्रजासत्ताकाची सुरुवात नेमकी कुठून झाली? चला तर मग यामागचा इतिहास जाणून घेऊया. नमस्कार, मी सुरेश. इनसाइड स्टोरीवर आपलं स्वागत करतो. मंडळी, नुकताच आपण देशाचा 76वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. भारतासह जगभरातील अनेक देश आज लोकनायक असलेल्या या व्यवस्थेत नियमांसह प्रगती करत आहेत, जिथे लोकशाही आहे आणि त्या देशातील नागरिकांना विशेष अधिकार मिळालेले आहेत. पण कदाचित तुम्हाला माहित नसेल की प्रजासत्ताक म्हणजे लोकशाही व्यवस्थेची सुरुवात भारतातील एका राज्यातील छोट्या प्रांतातून झाली होती. प्रजासत्ताक म्हणजे लोकशाही व्यवस्था. भारताला जरी ही व्यवस्था स्वातंत्र्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी मिळाली असली, तरी बिहार राज्यातील प्राचीन वैशाली प्रांत अनेक वर्षांपूर्वी वैशाली प्रजासत्ताक म्हणून ओळखला जात होता. ऐतिहासिक पुराव्यांनुसार जगातील पहिले प्रजासत्ताक म्हणजे गणराज्य ख्रिस्तपूर्व 6व्या शतकाच्या सुमारास वैशाली येथे स्थापन झाले. आजच्या लोकशाही देशांमधील अपर हाऊस आणि लोअर हाऊस सारखी प्रणाली तेव्हाच्या वैशाली प्रजासत्ताकातही होती. इतिहासकारांचा असा विश्वास आहे की जसं अमेरिकेत निवडणुकांदरम्यान प्रेसिडेन्शियल डिबेट्स पाहायला मिळतात, तसंच सुमारे 2500 वर्षांपूर्वी वैशाली प्रजासत्ताकात नवीन राज्यपाल निवडण्यासाठी अशाच प्रकारच्या डिबेट्स होत असत. प्राचीन काळात राजा विशाल यांचा किल्ला असलेले हे ठिकाण आज एक छोटासा ढिगारा आहे. या टेकडाभोवती 2 मीटर उंच भिंत्या असून उत्खननात इथे प्राचीन संसद भवनाचे अवशेषही सापडले आहेत. आता रचनेनुसार याच संसदेत सदस्य एकत्र येऊन समस्या ऐकवत व त्यावर चर्चा करत असत. हे भवन आजही पर्यटकांना भारताच्या लोकशाही प्रथेची आठवण करून देते. नेपाळच्या ताराई पासून ते प्राचीन वैशाली पर्यंत या भागात वज्वी आणि लिच्छवी वंशीय लोक प्रदीर्घ काळ राहिले. याच काळात प्रजासत्ताक राज्य पद्धतीची सुरुवात झाली. लच्छवींचा संबंध हिमालयातील लिच्छ नावाच्या आदिवासी जमातीशी होता. वैशालीत प्रजासत्ताक स्थापनेचे मुख्य कारण बाहेरून होणाऱ्या आक्रमणांपासून संरक्षण मिळवणं होतं, जेणेकरून हल्ल्याच्या वेळी त्यांच्या प्रजासत्ताकाला जनतेचा पूर्ण पाठिंबा मिळेल. प्रजासत्ताक स्थापनेनंतर नेमके हेच घडले. काळाच्या ओघात वैशाली एक शक्तिशाली राज्य म्हणून उदयास आलं. याच पद्धतीला पुढे जगभरात स्वीकारलं गेलं. आज युरोप किंवा अमेरिका सारख्या देशात ज्या प्रजासत्ताक पद्धतीद्वारे देश चालवला जातो, ती प्रत्यक्षात आधुनिक व्यवस्था नसून प्राचीन भारतीय वैशाली पासून आलेली एक क्रांती आहे. मंडळी, तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी इनसाइड स्टोरीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.